भरभक्कम वाडा, पुण्यातल्या घराजवळचे चौक, एखादा गणपती, एखादा मारुती, वर्षातून एकदा सवाई गंधर्व, 4-2 नाटकं आणि दसऱ्याचं संघाचं संचलन. एवढंच होतं आयुष्य त्यांचं. आखीव रेखीव समाज सोडून लिहिल्यासारखं. रोज सकाळी टेकडीवर वॉकला जायचं, हे डॅडचं डेली रुटीन. कधी काळी हा माणूस व्यायाम आणि फिरणं म्हटलं ना की आज पुन्हा आमटी असं विचारल्यासारखा चेहरा करायचा. पण आज बघा, आदर्श विद्यार्थ्यासारखे चुपचाप बसलेत माझ्या आईसमोर, रिटायर्ड प्रिन्सिपल मिसेस गोखले समोर. सुप्रभात गोखले. सुप्रभात. हे काय गरम पाणी का? काल सर्दी होती ना? काल झाली होती, आज नाही. आणि तूच म्हणतेस की औषध घेतलं की सर्दी 7 दिवसात बरी होते, नाही घेतलं तर आठवड्याभरात बरी होते. त्यामुळे माझं डोकं गरम व्हायच्या आत थंड पाणी दे. ओम. हां. हे काय? राहीन मी तुमच्याशिवाय. म्हणजे? तुम्हाला साखर घालताना पाहिलं मी. माझ्या आधी जायची घाई झाली आहे ना, राहीन मी. अगं, हा चहा मी तुझ्याकरता बनवत होतो. ओ. नाहीतर माझ्यासारखा मधुमेही इतकी साखर घेईल का? अच्छा, म्हणजे इतके दिवस हेही लक्षात आलं नाहीये. काय ते? तुमच्यासाठी साखर सोडलीये मी. माझ्यासाठी? पण मी कधी म्हटलं? तुम्ही नाही म्हणालात, मलाच वाटलं. म्हणलं इतकी वर्ष साथ दिली, आता म्हातारपणी कशाला सोडा. म्हातारपण माझं? हे बघ, म्हातारपण 80-85च्या पुढे. त्याच्या आधी सिनियर सिटीजन. आणि मी काय म्हातारा दिसत नाही, फार तर ज्येष्ठ. तुला माहितीये, गेल्या आठवड्यात टेकडीवर मला एक अत्यंत तरुण मुलगी हाय हँडसम असं म्हणाली. आजकालच्या तरुण मुलींना काही टेस्टच नाही. ह्या वयात मत्सर बरा नाही मिसेस गोखले. अच्छा, म्हणजे माझं वय झालंय का? आणि तुम्ही काय जणू रणबीर कपूरच. घाला हे माकड टोपी. छे, मी अजिबात घालणार नाहीये. ह्याला आधी टोपी का म्हणतात तेच मला कळत नाही. माकड टोपी एक घालणे असा परिसंवाद नकोय मला, कृती हवी आहे. अरे पण जी टोपी घातल्यानंतर आपण माकड दिसतो याची खात्री असताना सुद्धा का घालतात लोक ही टोपी? मी घालणार नाही, लोक हसतात. लोक टेकडीवर फिरायला येतात, तुम्हाला बघायला नाही. अरे पण म्हणून काय मी अदखलपात्र असावं का स्वतःहून? वाद आल्यावरही घालता येईल. अख्खा दिवस पडलाय, या आता. ठीक आहे. धन्यवाद नवऱ्याला माकड बनवल्याबद्दल. मी येऊ मॅडम? मॅडम नाही, मॅडम. चुकलं बाई, चुकलं. या कुंदेंद्र तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड. घाटपांडे, नुसतं चालून उपयोगाचं नाही, स्ट्रेचिंग करा, स्ट्रेचिंग. वरात, तुझ्या अंगातलं मिलिटरी कधी जाणार रे? अरे या वयात स्ट्रेचिंग नाही रे, आयुष्य स्ट्रेच करायला पाहिजे. सुप्रभात. गुड मॉर्निंग. आले मराठी प्रेमी आले. अहो, महाराष्ट्रात मराठी माणसाला आपण मराठी आहोत हे सांगावं लागतंय, हेच दुर्दैव आहे. ए गोखल्या, ऐक. हे बघ, ते सुप्रभात वगैरे ना आकाशवाणीवरच चांगलं वाटतं. हे आपल्या जनरलात ना गुड मॉर्निंग असंच म्हणावं. करेक्ट. तुझ्यासारख्या माणसांमुळे मराठीची पिछेहाट झालेली आहे. तुझ्यासारख्यांमुळे. अरे यार, पुरे विषय बदला ना आता. चला, आपण आता चालायला लागूया. ओके, हा, Start. चला चला. चालायला लागा. डॉक्टरांना सांगायला बरं आहे. इकडे 100 ग्रॅम देखील वजन कमी झालेलं नाहीये. अरे लेल्या, पायापेक्षा तुझं तोंड जास्त चालतं, तुझं वजन कसं कमी होणार? नाही, वजन कमी हो न हो बाकीच्यांचं, पण या मिसेस पुणतांबेकरांना मात्र फायदा झाला. काय फिट दिसते रे. प्रेग्नंट आहे ती. जोशी प्रेग्नंट काय, फ्लॅट टेलिव्हिजन आहे. माझ्या मुलाच्या पॅथॉलॉजी लॅब मध्ये तिचा रिपोर्ट दाखवू का? अरे, नातवंडांना खेळवण्याच्या वयात तुम्ही काय प्रेग्नन्सीच्या गप्पा मारता रे? अरे कमाल आहे, वय झालं म्हणजे झालं सगळं. अरे हे बघ गोखल्या, कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं तरी तरुणबाई ही तरुणच दिसते. कॅमेरामन म्हातारा होतो, लेन्स नाही.
ए रघु, आलो आलो काय साहेब हा रघु, 6 वडे, शिरा, ब्रेड बटर आणि 6 चहा, डबल साखर. साखर सेपरेट आणतो पाहिजे तेवढी घ्या तुम्ही. जशी आज्ञा रघु शेठ. आईला आजकालचे वेटर डॉक्टर सारखे सल्ला द्यायला लागले. बरं डॉक्टरवर आठवलं, खबर कळली की नाही? काय काय? लेटेस्ट रिसर्च असं सांगतो पॅसिव्ह स्मोकिंगने धोका नाही. ए, असं सिद्ध झालं तर की तेल आणि साखर याने डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर होतच नाही. अरे पण या सगळ्या रिसर्चचा काय फायदा? आपल्या बायकांना हे पटलं पाहिजे ना. खरं म्हणजे आपल्या बायकांवरच रिसर्च केला पाहिजे. बरोबर. हे खरं आहे. करेक्ट. कुठे गेला रघु? रघु, आलो आला. हा. हे वडे हा, आणि चहा गरम गरम. हे काय? साखर कुठे आहे? टाकले त्यात. अरे पण सेपरेट आणतो म्हणालास ना. अहो तुमच्या बायका म्हणाला त्यांना माहितीये तुम्हाला किती लागते ते. कोण? तुमच्या बायका तिथे. अनु, हे बघा मला माझं काम करू द्या. अनु माझं चुकलं, मला माफ कर. कंटाळा आलाय मला तुमच्या चुकलं चुकलं म्हणण्याचा. मला माहिती आहे तुला राग कमी आणि वाईट जास्त वाटलंय. त्रासदायक नवरा आहे ना मी. अगं मी रोज ठरवतो तुझ्यासारखं वागायचं, पण तुझ्या एवढा कणखर नाही ना मी. मी ढेपाळतो, पण मी आता ठरवलंय तुझ्यासारखं खंबीर व्हायचं. काही गरज नाहीये माझ्यासारखं होण्याची. अगं ठरवलं तर मी खरंच होईन तुझ्यासारखा. नका ठरवू, कारण मीही तुमचं लक्ष नसताना वरून मीठ घेते बऱ्याचदा. काय? वरून मीठ घेतेस? हो, चुकलं माझं. काय चुकलं? असं वरून मीठ घेऊन वरून तुला बोलावणं आलं म्हणजे मी काय करायचं? हाच प्रश्न मीही तुम्हाला विचारू शकते. हे असं तळलेले वडे खाऊन किंवा 2-2 चमचे वरून साखर घेऊन तुम्ही काय अमर होणार आहात का? गोखले, आपल्याला ना एकमेकांशिवाय मी साखर सोडेन. आणि मी मीठ. अनु, घेते घेते. ए अनु, अहो मी घेतीये. हॅलो हॅलो आई. रोणू, कसा आहेस? मी मस्त. मस्त काय, फोनवर छान छान म्हणतोस आणि परवा स्काईपवर बोलताना दिसलास, चेहरा किती उतरल्यासारखा वाटला. वेळेवर खातोस ना? मी खातोही आणि पितोही. पितो? आई, इथल्या थंडीत थोडं मद्य घ्यावंच लागतं. मद्य म्हणजे दारू? हो, दारू. अगं म्हणजे दारुड्या नाही झालोय मी. बॉडी टेम्परेचर नॉर्मल ठेवण्यासाठी थोडीशी घ्यावी लागते ग. शी, थंडीवर काय दारू हा एकच उपाय सुचला तुला? हे बघ रोणू, गरम दुधात हळद टाकून घेत जा रोज रात्री. हं? आणि काही स्वेटर वगैरे नाहीये का तुझ्याकडे? स्वेटर ढीकभर आहेत ग, पण तू विणलेलं एकही नाही. त्यामुळे मायेची ऊब वगैरे मिसिंग आहे. आई, काय झालं आई? हॅलो हॅलो काय झालं रडायला? हॅलो आई. हॅलो, काय रे? हाय डॅड, हाऊ आर यू? फर्स्ट क्लास. तू कसा आहेस? एन्जॉयिंग डॅड. आणि आईला का रडवलंस? नथिंग डॅड. मायाची ऊब नाही असं काहीतरी सेंटिमेंटल सांगितलं आणि ती रडायलाच लागली. हवीशी. आणि कॉलेज काय म्हणतंय? फर्स्ट क्लास. तुम्ही काय त्या शांताराम दामलेंबरोबर प्रभात फेरीला गेला नाही? हे जे विनोदाचं अंग आहे ना, हे तुला माझ्याकडनं मिळाले, लक्षात ठेव. हे तुझी विचारपूस करत असतात ते. अभ्यास कसा चाललाय वगैरे. आणि एक ब्रेकिंग न्यूज आहे. कुठली? पुंटा आंबेकर प्रेग्नंट आहे. काय म्हणताय? प्रेग्नेंट आहे? रिअली? हो, आणि ती आता टेकडीवर छोटी टेकडी घेऊन फिरायला येणार आहे. दॅट यू आर टू मच. काहीतरी वायफळ बोलू नका हो. आणि त्याला म्हणावं रात्रीच्या वेळी थंडीच्या दिवसात असं बाहेर वगैरे फिरायला जाऊ नको. हो, आई म्हणते तुला स्वेटर पाठवणार आहे, पण म्हणून तू घरकोंबडा होऊ नकोस. तू स्वित्झर्लंड बघून घे. काहीतरी काय माउंट सांगताय? इटलीस ही काही एकच जागा नाहीये तिथे. ओके डॅड, तुमचं लेक्चर ऐकलं. ठेवू का फोन आता? बर बर बर, ठेव. एक मिनिट, तुला बोलायचं? नाही, माझं झालंय, तुम्ही ठेवा. त्याचं बिल वाढत असेल हो. हो, ठेव ठेव ठेव. ओके बाय डॅड. अहो, येताना लवकर घेऊन याल. येस मॅडम.